गुड मॉर्निंग. सगळीकडेच बघायला, कॅमेऱ्याकडेच बघायला. कालच्या पिरियडमध्ये काय बघितलं आपण? 4 एक्झाम्पल्स. लास्ट एक्झाम्पल कोणतं होतं? थ्री masses of each. Mass m. Yeah. Next example. Example कितने बड़ा मिलेगा? Example number 5. Two particles of equal mass small m, each move in a circle of radius small r under the action of their mutual gravitation, under the action of their gravitational attraction, full stop. Find the speed of each particle. Find the speed of each particle. पहा काय दिलेलं आहे आपल्याला? किती पार्टिकल आहेत? 2 पार्टिकल. कुठं आहेत प्लेस केलेले? म्हणजे एक सर्कल आहे. हे सेंटर. एक पार्टिकल या पॉइंटला आहे, दुसरा पार्टिकल या पॉइंटला, म्हणजे स्मॉल एम आणि हा एक स्मॉल एम. बरोबर. सर्कल हॅविंग रेडियस समजा ओ पॉइंट आहे आणि हे डिस्टन्स किती आहे? आर. हे पण किती? मग दोघांचा डिस्टन्स किती आहे? दे आर मूव इन अ सर्कल. ते कुठं फिरायला लागले? सर्कल मध्ये. म्हणजे जर समजा हे इकडे जात असेल तर हा कुठं जायला लागले? आहे का? कशामुळे ते येतात एकमेकांच्या जवळ? ड्यू टू देअर म्युच्युअल ग्रॅव्हिटेशन अट्रॅक्शन. बरोबर आहे नाही? म्हणजे दोघांमध्ये कोणता फोर्स आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे की नाही? मग आता दुसरा एक फोर्स आहे टू कीप द बॉडी इन अ सर्क्युलर मोशन. विच फोर्स इज नेसेसरी? सेंट्रीपिटल. म्हणजे याच्या लाईन ऑफ एक्शन टुवर्ड द सेंटर असतील पण नाही असे एक असते. मी याला असं म्हणू शकतो का? Centripetal force is equal to gravitational force. Centripetal force काय आहे बाळांनो? mv स्क्वेअर बाय r. आपल्याला हे काय घ्यायचं आहे बाबा? लक्षात ठेवा. आपल्याला विचारलं इच पार्टिकलची वेलोसिटी काय असेल. बरोबर आहे की नाही? स्पीड ऑफ इच पार्टिकल. स्पीड काढायची आहे म्हणजे आपल्याला माहिती आहे असा फॉर्म्युला ज्याच्यामध्ये व्ही आहे. मग याच्यावर काहीतरी अट्रॅक्शन तर आहे, ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन, पण दुसरा एक फोर्स असतो. कोणता? सेंट्रिपिटल फोर्स. कारण हे सर्कल मध्ये ऍक्ट होणारे 2 पॉइंट्स, 2 पार्टिकल्स. मग इथं आपण सेंट्रिपिटल फोर्स mv स्क्वेअर बाय r इज इक्वल टू
जी m1 m2, पण m1 m2 घ्यायची गरज आहे का? मास दोघांचं काय? gm m बाय r चा स्क्वेअर. पण आता इथं हे r म्हणजे किती आलं म्हणजे असं म्हणू शकतो का आपण 2r ब्रॅकेटचा स्क्वेअर. एक एक मग कटलं नाही. हे पहा v स्क्वेअर बाय r इज इक्वल टू gm बाय 4r स्क्वेअर. एक r लिखे हे कटलं. v स्क्वेअर इज इक्वल टू काय? gm बाय 4r. देन v इज इक्वल टू किती? 1 बाय 2 हे एवढी आहे velocity or speed of each particle which are revolve in a circle. लिहून घ्या, फार सोपं आहे, समजलं पाहिजे. नेक्स्ट example number 6. Three equal particles each of mass small m are placed at the three corners of an equilateral triangle. Are placed at the three corners of an equilateral triangle of side small a. Full stop. Find the force exerted by this system. Find the force exerted by this system on another particle of mass m. On another particle of mass m placed at. आता तो पार्टिकल कुठे ठेवलाय बघा. इक्विलॅटरल ट्रायंगल दिलेला आहे, तिन्ही कॉर्नरला त्याच्या व्हर्टेक्सला m m m टाकलेला आहे आणि अजून एक मास प्लेस केलाय कुठं पहा a. त्याच्यामध्ये नंबर 1 दोन कंडिशन आहेत. एक, द मिड पॉइंट ऑफ ए साइड, द मिड पॉइंट ऑफ ए साइड. आणि नंबर 2 एक फाइंड करायचं, ॲट द सेंटर ऑफ द ट्रायंगल, ॲट द सेंटर ऑफ द ट्रायंगल. पहा काय दिलेलं आहे आपल्याला, हा एक क्वेश्चन. 3 मासेस दिलेले आहेत. तीन मासेस m m आणि m. 3 masses are placed at the 3 corners of equilateral triangle. बरोबर. ज्याची साइड किती बेटा? स्मॉल ए. बरोबर. आणि दुसरा आपण काय विचारलंय, आणि एक चौथा मास, एक मास ठेवलेला आहे कुठं कुठं, त्याच्यामध्ये पहिली कंडिशन ॲट मिड पॉइंट ऑफ ए साइड. बरोबर. मिड पॉइंट ऑफ ए साइड म्हणजे कुठं, हे पहा इथे एक होता मास, इथे एक होता, इथे एक होता. हे सर आम्हाला माहिती आहे. बरोबर. ज्या वेळेला मिड पॉइंट म्हणतोय त्यावेळेस या साईडला, ही साईड किती वेळा ए आहे, याच्या मिड पॉइंटला म्हणजे इथं
इथे एक मास ठेवला होता. तुम्हाला आठवत आहे का नाही लेकरांनो, आपण असं घेतलं होतं बघा. जर साईड ही ए असेल, ही ए असेल, तर ही किती असते? √2a. इक्विलॅटरल आहे का? नाही. बरोबर. स्क्वेअरचा हा डायगोनल आहे. स्क्वेअरचा काय? डायगोनल. पण जर समजा असं असेल, ही पण ए, ही पण ए, ही पण ए, आणि हे जे आपलं मधलं काढायचं दिसते का ते, किंवा लक्षात ठेवायचं, याचा जो डायगोनल असतो त्याला दुभाजक म्हणू आपण, तो किती टाइम्स ऑफ ए असतो? हा √3 टाइम्स असतो ए च्या. पण हा कुठे घेतला रे बाबा? ह्या ए च्या टोटल डिस्टन्स किती? ए. तर ए च्या किती आहे? a/2 आहे का नाही? पण हे किती? √3a/2. किती असतो? √3a/2. आपण एक साइड असं म्हणतो, ऍक्च्युअली ह्याला असं म्हणतो. हे असं आहे, इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. याच्या साईडच्या कुठं आहे तो? या ठिकाणी आहे. बरोबर. ही ए, ही पण साईड ए आहे. बरोबर. याच्या सेम मिड पॉइंटला आहे. म्हणजे इथं नेमका अंतर काय येणार आहे? a/2 थी. जर फक्त एक लाईन असते तर, बरोबर, ट्रायंगल आहे. जसं आपण डायगोनल काढताना √2a काढतोय, तसं इक्विलॅटरल ट्रायंगल असेल तिथं काय येते? √3a. मग आता माझ्या लक्षात येते सर, ज्यावेळेस तुम्ही बाळाला इथे हे घेताय, एक लक्षात ठेवायचं, आपल्याला विचारलंय काय फाइंड करायचंय? ऍट मिड पॉइंट ऑफ ए साइड. म्हणजे काय फाइंड आउट करायचंय? काय विचारलाय? हो, पण काय? फोर्स का काय? फोर्स विचारला. हे पहा, F इज इक्वल टू G m1 m2. मासेस तर सेम आहेत. आता मला सांगा, जर मी याला असं नाव दिलं बघा, नेट फोर्स काढायचा, हे पहिला कॉर्नर, हे दुसरं कॉर्नर आणि हे तिसरं कॉर्नर. ज्या वेळेला हा मिड पॉइंटला असेल तर याच्यावर किती फोर्स ऍक्ट होणार आहेत बाळांनो? किती फोर्सेस पहा? 3. कोणते कोणते? पहिल्याचा m1 चा एक फोर्स म्हणजे हा असा F1. बरोबर. दुसरा कोणाचा? m2 चा. कोण नाव आहे त्याचं? आणि तिसरा F3. लक्ष देते पहा. टोटल फोर्सेस ऍक्ट्स ऑन द पॉइंट m which are placed at the point F1, F2, F3. आता एक लक्षात ठेवा, ह्या दोघांची डायरेक्शन कशी आहे? एकाच लाईन मध्ये आहेत का नाही? याचाच अर्थ काय असतो? F1 इज इक्वल टू -F2 आहे का नाही? म्हणजे याच्यावर नेट ऍक्टिंग रिझल्टंट दोघांचा मिळून काय येणार आहे? 0. हा जर 100 असेल तर हा काय असतो? -100. तर काय? 0. मी याला असं म्हणू शकतो का? F1 माहित झाला, F2 माहित झाला, हे दोघं तर कॅन्सलच होणार आहे. जिथे जिथे F1 येईल तिथे -F2 टाकायचं. F2 आला -F1 टाकायचं. जेवढा F1 आहे तेवढाच F2 पण आहे, पण ऑपोजिट डायरेक्शन. राहिला कोण? F3. F3 इज इक्वल टू काय फॉर्म्युला? तोच आहे Gmm/r². आहे का नाही? r म्हणजे काय? या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत डिस्टन्स. हे जे डिस्टन्स आहे, आणि बाळांनो हे डिस्टन्स किती होते रे? a. हे a. बरोबर. पण जसं इक्विलॅटरल ट्रायंगल असेल त्याची ज्यावेळेस ही आपण एक साइड ही घेतोय, ही साइड किती असते?
रूट 3a बाय मिड पॉइंटला घेतोय का कोण घेतोय रूट 3a बाय 2 काय घेतोय रूट 3a बाय 2 मग हे r इज इक्वल टू रूट 3a बाय 2 पुट करतोय f3 बरोबर बाळांनो gm बाय रूट 3a बाय 2 चा होल स्क्वेअर 2 चा वर किती पुढे जाईल ते 4 gm बाय रूट 3 चं काय 3a स्क्वेअर म्हणजे कोण येणार आहे f3 पहा आपल्याला f3 मिळालं काय मिळालं आता याच्यावर टोटल नेट फोर्सेस ऍक्ट किती होत आहेत एफ नेट बरोबर F1 प्लस F2 प्लस F3 आठवत आहे का जर असं विचारलं तर डायरेक्ट F1 प्लस F2 प्लस F3 करायचं याच्या आधीच्या पॉइंटला आपण एक्झाम्पल मध्ये F1 F2 चा रिझल्ट काढला होता इथं काढला नाही डायरेक्ट टाकायचं आता F1 बरोबर काय हे पहा हे कशावर घेतलं डायरेक्शन कशात हे पहा F1 बरोबर काय येणार आहे बघा मायनस F2 हे प्लस F2 प्लस F3 हे काय होते F नेट फोर्स बरोबर F नेट बरोबर 4 GM बाय 3a स्क्वेअर हे कुठं काढलं आपण ऍट मिड पॉइंट बरोबर आहे दुसरी कंडिशन काय बघा ऍट सेंटर ऑफ ट्रायंगल बरोबर आता ट्रायंगलच्या सेंटरला म्हणजे कसं आहे बघा मी आता असं वरून बघतो सेंटरला म्हणजे कुठं असेल आहे का नाही मास यम हाईट आहे केम ठेवलंय हे डिस्टन्स मला सांगा याच्यातला अँगल किती आहे 120 असेल का एक आता लक्षात ठेवा याला आपण नाव दिलं 1 याला दिलं 2 आणि याला दिलं 3 आठवतं तुम्हाला एफ असेल सरळ असेल तर फक्त एफ अँगल मध्ये असेल तर एफ कॉस असतो आता मला सांगा पहिला फोर्स असा आहे कोण आहे हा F1 दुसरा आणि हा तिसरा ऑल 3 फोर्सेस acts at किती डिग्री 120 if 3 forces acts at an angle of 120 degree then net force acts on particle at center will be 0 resultant काय असतो त्याचा बाबा your net force net effective force on that point midpoint of equilateral triangle will be 0 तीन फोर्सेस 120 अँगल न जर ऍक्ट होत असतील तर नेट इफेक्टिव्ह फोर्स काय होत असतो 0 होत असतो लक्षात आलं दोनच गोष्टी विचारल्या ऍट मिड पॉइंट
ऑफ द साइड आणि दुसरं ॲट द सेंटर ऑफ ट्रायंगल. जमलं? फार सोपं आहे. एकदा बघून घ्या, समजून घ्या आणि मग लिहायला सुरुवात. 3 particles each of mass m three particles each of mass m are situated at the vertices of an equilateral triangle of side small a full stop. The only forces acting on the particles are their mutual gravitational force. Full stop. It is desired that each particle moves in a circle while maintaining their original separation small a. Full stop. Determine the initial velocity. That should be given to each particle and time period of circular motion क्वेश्चन घेतोय आता हा कितवा क्वेश्चन आहे आपला 7. जर समजा हे असं असेल तर आपण हे r बरोबर काय करतो, हे असतं x आणि हे असतं y, तर ह्याला मी rx म्हणतो, याला असं ry. हा रिझल्टंट r बरोबर काय होतं, अंडर रूट ऑफ rx स्क्वेअर प्लस ry स्क्वेअर होतं का नाही. इफ टू फोर्सेस आर त्याचे कॉम्पोनंट्स म्युच्युअली कसे असते, परपेंडिक्युलर. पण जर असं असेल तर r असेल आणि हा f1 आणि हा f2 असेल. नॉन ऑर्थोगोनल किंवा नॉन परपेंडिक्युलर असतील तर कसं काढतात, r बरोबर अंडर रूट ऑफ f1 स्क्वेअर प्लस f2 स्क्वेअर प्लस 2 f1 इंटू f2 कॉस ऑफ आहे की नाही. या टाइपचा आहे का या टाइपचा आहे ते चेक करूया. पहा काय सांगितलंय, 3 पार्टिकल्स आहेत. इथे एक आहे, इथे एक आहे, इथे एक आहे. ईच ऑफ मास किती आहे m, बरोबर. आणि त्या दोघांचा डिस्टन्स किती आहे, स्मॉल a. ते म्युच्युअल ग्रॅव्हिटेशन ना कशी फिरतात, अशा पद्धतीत फिरतात की त्यांचं एकूण मेघामधलं जे डिस्टन्स आहे की नाही ते त्यांनी मेंटेनन्स ठेवलं, बरोबर. म्हणजे हे असं 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 फिरतात अशा.
बरोबर, ड्यू टू देअर म्युच्युअल ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन. बरोबर, याला असं म्हणूया आपण पहिला पार्टिकल आहे, दुसरा पार्टिकल आणि हा तिसरा पार्टिकल. बरोबर आहे. आता हे अट्रॅक्शन आहे म्हणजे हे जवळ जाते त्याला म्हणायचं. बरोबर, पण जवळ येत असताना त्याच्यातलं डिस्टन्स हे त्यांनी किती मेंटेन ठेवलंय? स्मॉल एज ठेवलंय. म्हणजे हा इथं जाईल तेव्हा हा इथं जाईल तेव्हा हा इथे येईल. म्हणजे याचं सर्वांचं सेंटर कुठं असणार आहे? बरोबर आहे. म्हणजे हा एकचा फोर्स या दोन वर पण आहे आणि तीन वर पण आहे. बरोबर आहे का? जसा हा फोर्स पहिला कोणाचा आहे? एक कडून दोन कडे. हा फोर्स एक कडून तीन कडे. बरोबर आहे का? जेवढा फोर्स हा एक नंबर अप्लाय करेल तेवढाच फोर्स कोण अप्लाय करतो? दोन अप्लाय करतो का नाही? म्हणजे हा फोर्स इकडे अप्लाय करेल कोण? F 2 1 आणि हा फोर्स 2 3 आहे का? तसा हा 3 नंबर याच्यावर अप्लाय करेल 3 1 आणि हा F 3 2 आहे का? आता पहिल्याचा या दोघात मिळून या दोघांचं काढण्यापेक्षा दोघांचा काय करतोय आपण? रिझल्टंट काढतोय का? पहिल्याचा रिझल्टंट F1, दुसऱ्याचा रिझल्टंट F2 आणि तिसऱ्याचा. हे फोर्स आणि हे फोर्स सारखे आहेत का? है ना? हे दोन आणि हे दोन सेम आहेत की नाही? ड्यू टू देअर म्युच्युअल ग्रॅव्हिटेशन. मग सर एवढे काढण्यापेक्षा फक्त लक्षात ठेवायचं काय काढायचं बाबांनो? हे दोनच काढून घ्यायचं. एवढेच काढा. म्हणजे मला फक्त आधी काय काढावं लागेल? F1 काढावं लागेल. मग आता लक्षात ठेवायचं जेवढा 1 2 असेल तेवढाच 1 3 असेल. आहे का नाही? सेम F1 2 इज इक्वल टू F1 3. सेम फोर्सेस. का सर? मासेस सेम आहेत, डिस्टन्स सेम आहे, म्हणजे फोर्स पण सेम आहे. F1 म्हणजेच कोण आहे बेटा? रिझल्टंट आहे. कोण आहे हा? F रिझल्टंट. बरोबर. आता रिझल्टंट काढण्यासाठीचा फॉर्म्युला काय होता? पहिला F1 2 चा प्लस F1 3 चा स्क्वेअर प्लस 2 F1 2 आणि F1 3 इनटू कॉस ऑफ किती बेटा? हा, इक्विलॅटरल ट्रायंगलचे अँगल्स काय असतील? 60 डिग्री. आता मला सांगा हे अशा टाइपचा फॉर्म्युला आपण वापरायला गेला. आता आठवत आहे का? F1 आणि हा काय होता? F2 आणि हा होता आपला R. या टाइपचे आहेत वेक्टर्स का या टाइपचे आहेत? खालच्या टाइपचे फॉर्म्युला बघा. याच्यासाठी काय होता? हा फॉर्म्युला होता. परपेंडिक्युलर असते तर कोणता वापरला असता? आहे की नाही? म्युच्युअली परपेंडिक्युलर किंवा ऑर्थोगोनल असतील तर डायरेक्ट हा वापरायचा. नॉन परपेंडिक्युलर असतील तर मग हा वापरायचा आहे. आता सर वापरतोय आपण. पहा आता पुटा व्हॅल्यू. आता असं म्हणूया आपण F1 3 आणि 1 2 बरोबर एकच येत. F स्क्वेअर प्लस F स्क्वेअर प्लस 2 F चा स्क्वेअर. cos 60 ची व्हॅल्यू किती? 1/2.
sin 30 बरोबर cos 60. मग ह्याला 1/2 करू शकतो का नाही? हे 1/2 1/2 एक f 2 f 3 f किती f चा स्क्वेअर आहे? अंडर रूट ऑफ 3f स्क्वेअर. आता f1 म्हणजे f रिझल्टंट बरोबर. f1 म्हणजे कोण? f रिझल्टंट रूट 3 f स्क्वेअरचं काय येतं? स्क्वेअर रूट म्हणजे रूट 3 ऑफ f हा आला f रिझल्टंट. हा f म्हणजे कोणता फोर्स आहे रे बेटा? कोणता फोर्स आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे की नाही? हो का नाही? मग हा ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा फॉर्म्युला काय असतो बघा? F रिझल्टंट बरोबर रूट 3 टाइम्स ऑफ gm m बाय r चा स्क्वेअर म्हणजे काय? का सर सेपरेशन बिटवीन टू मासेस किती होतं? 8 होतं का नाही? जमतंय? छान. हे झाला तुमचा रिझल्ट. आपल्याला काय काढायचं होतं? व्हेलॉसिटी आणि टाइम पिरियड. मग व्हेलॉसिटी काढण्यासाठी हे काढावं लागलं का? हो. का सर? आपल्याला एक माहिती आहे सेंट्रीपिटल फोर्स बरोबर GF mv स्क्वेअर बाय r इज इक्वल टू काय होतं रे हे? रूट 3 gm बाय a स्क्वेअर. कळलं का हे काय आहे? ते इथलं घेतलं रिझल्टंट फोर्स म्हणजे ग्रॅव्हिटेशनल mm कळतंय आहे का नाही? आता एक थोडंसं बाबा मला इथं r ची व्हॅल्यू माहिती. या सर्कलची रेडियस म्हणजे कोण आहे बाबा? आहे की नाही? या सिच्युएशन मध्ये r कसं काढतो पहा. r इज इक्वल टू कधी? फॉर्म्युला 2/3 इंटू याची जी साइड आहे का नाही? साइड ऑफ कोण आहे? ट्रायंगल a इंटू साइन ऑफ थीटा. 2/3 ऑफ a असतं किंवा 2a/3. लक्षात येते? r इज इक्वल टू 2a/3. जर काही अँगल ही जसं एक टिल्ट झाली असेल, काय झाले असेल? टिल्ट वाकडी, तर इंटू साइन ऑफ थीटा 2a साइन ऑफ थीटा बाय 3 किंवा 2/3a 2/3 इंटू a साइन थीटा. आता मला सांगा हे 2/3 a ला a साइन किती डिग्री? साइन 60 ची व्हॅल्यू किती? काय? रूट 3/2 येड्या हो. रूट 3/2 हे 2 काय होत आहे? वरचं एक रूट 3 आणि खालचं एक रूट 3 कटते का नाही? सर खाली कुठं रूट 3 आहे? रूट 3 येईल ना? हा इथं ए रूट 3 या 3 ला देतोय मी रूट 3 इंटू 2 ए बाय ही कोणाची व्हॅल्यू आली? r ची. r इज इक्वल टू a बाय रूट 3 इथं टाकतोय b स्क्वेअर बरोबर r रूट 3 gm बाय a स्क्वेअर. हे तारे नाही हे r ची व्हॅल्यू टाकतो. काय होतं रे? a बाय रूट 3 gm बाय a स्क्वेअर. रूट 3 कटलं a आणि x स्क्वेअर कटलं v स्क्वेअर इज इक्वल टू gm बाय a and v is equal to root of ही काय काढली? वेलोसिटी. आपल्याला पहिल्या वेळेस काय विचारलं होतं? टू फाइंड स्पीड का वेलोसिटी?
झालं. दुसरी कंडिशन काय, टू फाइंड टाइम पिरियड. माझा टाइम पिरियडचा फॉर्म्युला काय बाळा पहा, टाइम पिरियड बरोबर सर्कमफरन्स म्हणजे काय असतो आपला, डिस्टन्स अपॉन वेलोसिटी. आता इथं पहा बाबा, हे पार्टिकल इथला असाच फिरणार, इथं जाणार आहे, हा पार्टिकल इथं, हा पार्टिकल इथं, हा पार्टिकल इथं. मग हे डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द पार्टिकल किती असेल, ती सर्कलचा काय, हे 2πr बाय वेलोसिटी. टाइम पिरियड टी बरोबर 2πr बाय v. हे 2πr का घेतलं, सर्कमफरन्स ऑफ सर्कल आहे. हे काय, एक काम, टी बरोबर 2πr बाय v हे आहे सर्कमफरन्स ऑफ ए सर्कल आणि ही आहे वेलोसिटी. टी बरोबर हे दोन्ही पायावर ह्या आर ची व्हॅल्यू किती होती बेटा, a बाय √3 होती की नाही. हे a बाय √3 ला √3 आणि इथं वेलोसिटी काय, अंडर ऑफ gm बाय a. खालचं रूट a कुठं जाते, t बरोबर 2π a into root of a divided by root of 3gm. आहे का नाही. आता मला सांगा, ह्याला पण स्क्वेअर रूट मध्ये टाकलं तर किती येते, स्क्वेअर रूटच्या बाहेर ए आलंय म्हणजे मध्ये किती असेल, ते ए स्क्वेअर असेल. पॉवर असं असतं का नाही, हे ए स्क्वेअर म्हणजे बाहेर आलंच काय, मध्ये गेलंच काय, आहे का नाही. टी बरोबर 2π, आता दोघांसाठी कॉमन अंडर रूट ऑफ हे ए स्क्वेअर इंटू ए क्यूब बाय किती जीएम, हे कोणाला समजलं नाही, सोपं आहे बारक्या.